त्यांना त्या ठिकाणी तिकीटं दिली गेली आहेत। आशुतोष मुख्यांसाठी देखील नागरिक रस्त्यावरती उतरले, तुम्ही त्यांना समजावलं होतं, काय नेमका तो किस्सा होता, खूप तणाव होता त्यावेळेस, काय सांगतो? हे बघा, नागरिकांची इच्छा असते। आमचा जो काही प्रभाग आहे, ज्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून गेली 10 वर्ष निवडून येतोय, त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, आशुतोष मस्के यांना मिळावं अशी नागरिकांची इच्छा होती। परंतु त्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळावं, तो प्रभाग कायम शिवसेनेसोबत राहिलेला आहे, तो आमचा बालेकिल्ला आहे। पण पक्षामध्ये काही अडचणी असतात, कधी कधी काही लोकांना सांभाळावं लागतं आणि त्याकरता कुणीतरी त्याग करावा लागतो आणि तो त्याग, त्याचा अधिकार असताना सुद्धा नरेश मस्के यांनी केलेला आहे। कारण खासदार मला पक्षाने केलेला आहे, पक्षाला वेठीस धरणं आणि आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना वेठीस धरणं मला योग्य वाटत नाही। त्यांच्यासुद्धा काही अडचणी होत्या, अडचणी असतील आणि पक्षाचा निर्णय एक शिवसैनिक म्हणून मला मान्य करावासा वाटला। लोकांची इच्छा होती आणि त्या लोकांना मी व्यवस्थित समजवलं आहे। आशुतोष मस्केचं मी खरंच कौतुक करतो की त्यांनी तो निर्णय घेतला आणि खरंच शांत बसला आणि एका आज्ञाधारक शिवसैनिकासारखा साहेबांच्या पाया पडला आणि शांत बसला। खरंच त्याला पुढचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि नुसतं नरेश मस्केचा मुलगा नाही तर एक शिवसैनिक म्हणून मी खरं त्याचं अभिनंदन करतो। पण त्या तुमच्या मुलाच्या तिकिटाकरता तुम्ही शिंदे साहेबांना प्रयत्न केले होते किंवा नाही, बघा, आशुतोष मस्के हा प्रभागामध्ये माझ्यानंतर, तो माझा बालेकिल्ला आहे, त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, त्याचाही जन्म त्या ठिकाणी झाला, झोपडपट्टी भाग आहे। आणि मी काम करत असताना ज्यावेळी मी बिझी झालो, महापौर झाल्यानंतर मला पक्षाच्या कामानिमित्त महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत पक्षाच्या कामानिमित्त जावं लागत होतं। मी खासदार झालो आणि त्या विभागामध्ये मला वेळ देणं थोडंसं कठीण जात होतं आणि लोकांची सेवा करणं, लोकांना उपयोगी पडणं, त्याला मी सांगितलेलं झोपडपट्टीतली आपले सर्व नागरिक आहेत, तुझ्या बापाला आज जो काही साहेब बनवला आहे त्यामध्ये त्या माझ्या झोपडपट्टी भागातील माझ्या लेप्रसी पेशंटच्या, लेप्रसी वस्ती आहे, ह्या लोकांचा फार मोठा वाटा आहे। त्यामुळे यांना उपयोगी पडणं हे तुझं काम आहे आणि त्याकरता तो त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भाग घेत होता। लोकांनी माझ्यानंतर, मी खासदार झाल्यानंतर त्याला सगळ्यांनी बोलून तू नगरसेवकाची निवडणूक लढ, आणि मी तर म्हणतो हा एकमेव विभाग असेल की शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, असे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं नाव सुचवलं होतं। त्याने इंटरव्ह्यूमध्ये मला नाही तर आमच्या विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, यांना तुम्ही पद द्या। परंतु काही पक्षाच्या अडचणी असतात आणि त्यावेळी एक सच्च्या शिवसैनिकाचं काम करावं लागतं, दुःख व्यक्त होतं, नागरिकांचं दुःख होतं। त्यांना मी समजवलेलं आहे की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचा जो काही प्रेस्टिज आहे आणि शिवसेना, यापेक्षा माझ्या घरातील व्यक्ती ही नगरसेवक व्हायला पाहिजे, आणखी काय व्हायला पाहिजे याला महत्त्व नसून शिंदे साहेबांची जी काही अडचण असेल किंवा शिंदे साहेबांचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा शिंदे साहेबांच्या मनात दुसरा कोणाला द्यायचा असेल, त्या मनाविरुद्ध शिवसैनिकांनी भूमिका घेऊ नये हे मी त्यांना समजवलं आणि ते त्यांनी मान्य केलं। आणि मला खरंच अभिमान वाटतोय माझ्या मुलाचा की ज्यांनी रात्रंदिवस काम केलं, लोकांसाठी झटला आणि त्या विभागामध्ये